सलामीचे सलामीवीर एका बाजूला पाहिलं तर आपण योगेश शेलार आणि त्याच्या साथीला रवी इंगवले, सुनील हुतेकर, विजय तळेकर, ओमकार घाडगे आणि युवराज दाभेकर चौघांनी माईकशी संपर्क साधा. युवराज दाभेकर, सुनील हुतेकर, ओमकार घाडगे आणि विजय तळेकर. रुपेश दादा यांना भेटा, रुपेश सकपाल. मॅच स्टार्ट करा, टाइम लावायचा आहे. 30 मिनिटांमध्ये आपल्याला 6 षटकं संपवायचे आहेत. 11:49 झालेत. पहिला चेंडू डॉट येतोय. मागील मॅच मध्ये सुद्धा चांगली कामगिरी अनिकेत पवार तिसऱ्या चूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू येतोय डॉट. मागील मॅच मध्ये राजा घाडगेने पहिलं षटक हाताळलं होतं, परंतु आता चेंजेस केले, अनिकेतला प्राचारण केलं पहिलं षटक घेऊन. रवी इंगवळे एक अनुभवी बॅट्समन, स्ट्राईकला आपण पाहतोय. नॉन स्ट्राईकला योगेश शेलार. पहिला चेंडू तर डॉट आलाय. पहिला चेंडू आणि हाही येतोय डॉट. दुसरा चेंडू येतोय डॉट. चेंडूला सन्मान दिलाय. तीन चेंडू इथे सलग निर्धाव टाकलेत. पॉवर प्लेचं षटक हाताळताना चौथा चेंडू येतोय निर्धाव. रवी इंगवले सारख्या खेळाडू सोबत काय गोलंदाजी करतोय, अप्रतिम. अनिकेत पवार. सलग 4 चेंडू निर्धाव आलेत. मात्र समोरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडू थांबणार नाही, चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय हा चौकार. रवी इंगवल्यांच्या बॅटमधून हा लाय चौकार. खातं खोललंय संघाचा श्री गणेश झालाय 5व्या चेंडूवरती. ओमकार गाडगे, रुपेश दादांना भेटा आणि विजय तळेकर. सॉरी, ओमकार मॅच मध्ये, विजय तळेकर आपण भेटा. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न करणार, रनअप तर घेतलाय परंतु नाही. योगेश शेलारने कॉल केलाय, नको, एका धावेवरती समाधान मानलंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धाव आहेत त्या 5 बिनबाद 5. चांगली सुरुवात आहे ती. विराट 11 शैलेशदादा कोळसकर यांनी पुरस्कृत केलेला संघ. योगेश सरकार, योगेश पवार आणि सुनील तळेकर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. दोन्ही संघ ताकदवान आहे, दोन्ही संघांनी एक एक मॅच जिंकलेली आहे. बिग बॅश पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित पर्व तिसरे. गोलंदाजी मार्ग होती राजा, स्वतः कर्णधार राजा घाडगे.
पहिला चेंडू येतोय निर्धाव, चेंडू विसवतोय ओमकार घाडगे. पुन्हा रवी इंगवले सज्ज झालेत बॅटिंगसाठी. गोलंदाजी मारते राजा घाडगे. फटका तर सजवला आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार नाही. एका धावेवरती समाधान. स्ट्राईक रोटेट होते. आता योगेश शेलार स्वतः कर्णधार वर्सेस कर्णधार आपण पाहूया. आपण बाहुबली एक ताकदवान खेळाडू आणि संघाचं कर्णधार पद योगेश शेलार यांच्या खांद्यावरती आहे. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर धावा फक्त 5 खर्च केला आणि आता राजा घाडगे 2 चेंडू हाताळत 1च धाव खर्च केले. निर्धाव चेंडू. अप्रतिम गोलंदाजी पाहतोय आपण. खरोखरच राजा घाडगे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. एक मोठे नाव पोलादपूर तालुक्यातील क्रिकेट जगतातील आणि आपल्या नावाला शोभेल असं काम नेहमीच राजाकडून झालंय. आहेत ना इकडे राजेश दादा सकपाळ. आपण स्वप्नील चोरगे यांच्याशी संपर्क साधा. पंचांकडे अपील करतायत. DRS चा वापर. तिसरे पंच सचिन सावंत सर या. सचिन सावंत सर किंवा गणेशजी बाविस्कर. तिसऱ्या पंचानं रेफर केलंय. फेअर डिलिव्हरी आहे. राजा घाडगे आतापर्यंत 1च धाव खर्च केले. योगेश शेलार ज्याच्याकडे अनुभव आहे आणि परंतु अशा खेळाडूंसमोर गोलंदाजी करताना पंचाने कशाला बोट. पहिला धक्का बसतो योगेश सरकार या संघाला. टीमचे अजिंक्य पवार. अजिंक्य पवार बॅटिंगसाठी. आपण पाहतोय पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत बिग बॅश पर्व तिसरे. खरोखरच अतिशय सुंदर आणि देखणं असं आयोजन. नाईटची स्पर्धा आणि PTPL आणि बिग बॅश ह्या दोन्ही स्पर्धा एका उंचीवरती जाऊन पोहोचली. पोलादपूर तालुक्याचं क्रिकेट एका उंचीवरती जाऊन पोहोचले. काय गोलंदाजी करतोय राजा घाडगे. फक्त 1च धाव आतापर्यंत खर्च केले. एक गडी तंबूच्या आसरा महत्वाची विकेट मात्र त्यांनी घेतली. राजा घाडगे आपल्या संघासाठी चांगलं कामकाज त्याच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू येतोय निर्धाव. 2 षटका अखेर संघाचा धावफलकाचा जर विचार केल्यानंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 6 धावा. पहिला अनिकेत पवार 5 धावा खर्च केल्या. त्यानंतर राजा घाडगे 1 धाव खर्च करून एक गडी तंबूच्या आसऱ्याला. अप्रतिम गोलंदाजी राजा घाडगे आणि अनिकेत पवार. थोडं फास्ट घ्यायचंय मित्रांनो. पोलादपूर तालुक्याचं क्रिकेट एका उंचीवरती जाऊन पोहोचलंय. खरोखरच
डे नाईटची स्वप्न होता आणि हे स्वप्न आता मात्र साकारताना आपण पाहतोय. संपूर्ण कमिटी असेल, चांगलं कामकाज एकजुटीने आणि एकीच्या बलावरती ह्या स्पर्धा आपल्या भेटीला येत असतात. येणाऱ्या जुलै महिन्यामध्ये SKMB एक लीग फॉर्मॅटमधली स्पर्धा आपल्या भेटीला येईन. पावसाळ्याची सन्माननीय स्वप्नीलजी चोरगे आणि सिद्धेश शेठ यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा भेटीला लवकरच त्याचं बॅनर आपल्यापर्यंत पोहोचेल. आपण पाहिलाय तर बॅकफूट वरती येतो योगेश सरकार किनेश्वरा संघ. महत्वाची मॅच आहे कारण दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय. जो संघ जिंकेल तो टॉप 8 मध्ये दाखल होईल. आपण पाहिलंय संस्कार 11 हा संघ टॉप 8 मध्ये दाखल झालेला आजच्या दिवसातील पहिला संघ आहे. हा येतोय खनखनी दणदणी दर्जेदार षटकार रवी इंगवलेच्या बॅट मधून. षटकाराने धावसंख्येने वेग घेतला. धावसंख्या जाऊन पोहोचले 12 वरती. पहिले दोन षटका अखेरचा धावसंख्येचा विचार केला तर 6 वरती होती, परंतु पहिल्या चेंडूवरती प्रहार केला, हल्ला केला. बाहेरचे बॉल द्या जरा प्लीज. धावसंख्येचा विचार केला 12 वरती. एक गडी तंबूच्या असलेला अजितचं स्वागत केलंय रवी इंगवलेने. पहिल्या चेंडूवरती प्रहार केला, हल्ला केलाय. पहिल्या दोन षटका अखेर संघाचा धावफलक स्थिरावला होता, मात्र आता आकार देण्याचं काम करतोय तो रवी. एक अनुभव आहे आणि आपला अनुभवाचा फायदा मात्र आपल्या संघासाठी नक्कीच करेल. वाईट चेंडू. धावसंख्येत भर. शैलेशदादा कोळसकर यांनी पुरस्कृत केलेला संघ सन्माननीय अध्यक्ष नरेशदा कोळसकर हे काल उपस्थित होते, उद्या नक्कीच उपस्थित असतील. आज त्यांचा नवीन बैल आहे आणि त्याची शर्यत आहे आणि त्या शर्यतीसाठी ते कोल्हापूरला दाखल झालेत. उद्या नक्कीच उपस्थित असतील सन्माननीय डॅशिंग अध्यक्ष नरेशदा कोळसकर. आणि ही ते ओमकारचा चांगला प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसलाय. एक धावफलकावरती ऍड केली जाईल. खरोखरच या स्पर्धेला सर्वांनीच मेहनत घेतली. ओमकारजी घाडगे असतील, विजय तळेकर असतील, सचिव युवराजी दाबेकर, कार्याध्यक्ष साहेब सुनीलजी सकपाल, खजिनदार सुनील उतेकर. ह्या 6 षटकांचा खेळ समाप्त झाला. इनिंग ब्रेक मध्ये ज्या क्वालिफाईड टीम काल झालेल्या आणि आज होतील त्यांचे लाईव्ह लॉट आपण पाडणार आहोत. जे कोणी कॅप्टन इथे उपस्थित असतील त्यांनी संघ मालक असतील किंवा कॅप्टन असतील लाईव्ह लॉट पाडले जातील, त्यांनी इथे उपस्थित राहायचं आहे. जसे 6 षटक संपतील इनिंग ब्रेकमध्ये हा लॉट पडला जाईल उद्याचा. आता मात्र अजित कमबॅक करतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर वाईट आला आणि त्यानंतर कमबॅक करतोय अजित चोरगे, कापडेगावचा खेळाडू. आज मात्र देवळे संघामध्ये वर्णी लागले. शैलेशदादा कोळसकर यांच्या मालकीचा पुरस्कृत केलेला संघ. ज्या ज्या वेळी लिंग स्पर्धा असतात त्या त्यावेळी शैलेशदादा कोळसकर यांनी नेहमीच राजा घाटग्यावरती विश्वास ठेवून पुरस्कृत केलेला संघ असतो. हो प्रतिम काय गोलंदाजी करतोय तो अजित चोरगे. मात्र चांगली गोलंदाजी होते. पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार आला, त्यानंतर चांगली गोलंदाजी झाली अजितची. समोर अजिंक्य पवार सारख्या गोलंदाजाला जखडून ठेवलंय. या इनिंग ब्रेकमध्ये
टॉप 8चा उद्याचा लॉट आपण इथे पाडणार आहोत. जे संघमालक उपस्थित असतील किंवा कर्णधार उपस्थित असतील. मोर्या 11 गोळेगणी, ओई माही 11 कोंढवी, झोळा 11 तुर्बे, कुलस्वामी देवळे आणि संस्कार 11 कोंढवी. बॅटच्या रनर मध्ये आलाय, चेंडूला पाठवलंय लांब लचक अगदी देखनासा षटकार अजिंक्य पवाराच्या बॅट मधून खणखणीत. डीजे आणि संस्कार 11 कोंढवी ह्या संघाचे संघमालक किंवा कर्णधार किंवा प्रतिनिधी कोण असेल त्यांनी इनिंग ब्रेक मध्ये स्टेज समोर यायचं आहे. आपण उद्याचे लॉट पाडणार आहोत. ह्या षटकाराने संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय 20 या आकड्यावरती. 20 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. अजिंक्य जर बॉल बाहेरून आला नाही तर तुम्हाला नवीन बॉलवरती खेळावं लागेल. काल सुद्धा नवीन बॉलवरती खेळलेत. बाहेर जे आपलेच खेळाडू आहेत, परंतु आपण जर बॉल दिला तर नक्कीच असोसिएशनला आणि आयोजकांना सहकार्य राहील, कारण हे आपल्या असोसिएशनचं आयोजन आहे आणि आपलं सहकार्य अपेक्षित आहे. चला मॅच थांबू नका मित्रांनो, कारण बऱ्याचशा स्पर्धा होणार आहेत. किंवा कुठल्या प्लेयरकडे जर जुने बॉल असतील त्यांनी द्या प्लीज. चला चालू करा पंचांनी, कारण काल पण आपण नवीन बॉलवरती खेळवलेला आहे, इनिंग झालेले आहेत. मॅच थांबवू नका प्लीज. आणि 4:30 ला लाईट जाणार आहे, मग परत अंधारात किंवा मग थांबून परत आपल्याला सकाळी खेळावं लागेल. स्वप्नील जा, बॉल आला बघा, धन्यवाद. बघा प्रत्येक संघाला आम्ही सांगतोय की आपण सहकार्य केला तर आपल्याला हा अडथळा होणार नाही, कारण खेळणारे सुद्धा आपलेच खेळाडू आहेत. स्पर्धा आपली आहे, बाहेरचे चेंडू येत नाही आहेत, तर प्रत्येकाने सहकार्य करा, नाही तर नवीन चेंडूने आपल्याला खेळावंच लागेल. आपली कुठलीही तक्रार इथे आम्ही ऐकणार नाही. मॅच थांबवली जाणार नाही. पंच ही नोंद आहे आणि कमिटीकडून ही आलेली सूचना आहे. या सूचनेचे सर्व कर्णधार सर्व खेळाडू यांची नोंद घ्यायची. चारी पंचांनी सुद्धा याची नोंद घ्यायची आहे. चला मॅच चालू करा. धावसंख्या 20 वरती जाऊन पोहोचले. ती विराट 11 सॉरी योगेश सरकार किनेश्वर संघाची धावसंख्या. चांगली गोलंदाजी पहिल्या 2 षटकामध्ये राहिली, परंतु आता धावसंख्येला आकार देण्याचं काम करतोय तो अजिंक्य. शेवटचा चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, निर्धाव येतोय. 3 षटका अखेर संघाचा धावफलक 20 एक गडी तंबूच्या आसऱ्याला. इनिंग ब्रेक मध्ये उद्याचे लॉट पाडले जातील टॉप 8चे. या संघांचे आता आपण नावं पुकारले, त्यांचे कोणी प्रतिनिधी कर्णधार संघ मालक असतील त्यांनी इनिंग ब्रेक मध्ये स्टेजच्या समोर यायचं आहे. इथे असोसिएशन कमिटी, सन्माननीय उपाध्यक्ष स्वप्नील चोरगे आणि सचिव युवराजी दाबेकर, सल्लागार राजेश दादा यांच्या उपस्थितीमध्ये रुपेश दादा, सुनील उतेकर यांच्या उपस्थितीमध्ये हे लॉट पाडले जातील. चला थोडं फास्ट घ्या मित्रांनो. मागील मॅच मध्ये चांगलं स्पीडअप होतं ते विराट 11 संघाचं. नावाजलेले दोन्ही संघ योगेश सरकार किनेश्वर यांचा योगेश पवार यांनी पुरस्कृत केलेला संघ, तर दुसऱ्या बाजूला शैलेश दादा कोळसकर. नेहमीच हा संघ विराट 11 या नावाने खेळताना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क होती गोलंदाज राजा खाडगी. मागील ओव्हरमध्ये फक्त 1 धाव खर्च केलेला राजा खाडगे आता गोलंदाजी मारुती सज्ज होतोय. गोलंदाज
स्ट्राईकला फलंदाज आहे तो रविदादा इंगवले. पंचांकडे अपील करतायत ओमकार घाडगे. पंच आम्हाला व्हाईट चेंडू कळवत आहेत. हा येतोय व्हाईट. पंचांनी व्हाईट दाखवले आम्हाला प्रदीपजी शिंदे. पंच एक नामांकित पंच म्हणून आहेत. दोन्ही पंच डिसाइड करतायत. हेमंत कोळी सर आणि प्रदीप शिंदे. क्षेत्ररक्षण लावून घ्या तोपर्यंत. व्हाईट चेंडू. एक धाव फलकावरती ऍड केली जाईल. बॅट कटला रिव्ह्यू नाही आहे. चला फिल्डिंग लावून घ्या राजा घाडगे ओमकार. एका धावेने संघाच्या धाव संख्येत भर. धाव फलक 21-21. जे पंच आहेत त्या स्पर्धेला नामांकित पंच आहेत. चल चालू करा मॅच मित्रांनो. चला मॅच चालू करा. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला ज्योती एंटरप्राइजेस आणि श्री राम वर्धायनी फायटर दोन्ही संघाच्या तयार आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस केला जाईल. एका बाजूला निलेश दादा कोळसकर सन्माननीय अध्यक्ष यांचा संघ ज्योती एंटरप्राइजेस कर्णधार अभि केसरकर. दुसऱ्या बाजूला रुपेश दादा सकपाळ यांचा संघ कर्णधार कल्पेश मोहिते. दोन्ही कर्ण सज्ज राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस केला जाईल. जाऊया मैदानामध्ये. बॅटच्या रनर मध्ये आला. चेंडूला पाठवला लांब लचक अगदी नेत्र दीपक असा षटकार. रवी इंगवले ब्रँडेड स्ट्रोक. या 6 धावा. या 6 धावाने संघाचा धावफलकाने वेग धावफलक जाऊन पोहोचलाय. धावफलक 27. दुसरा षटकार आलाय रवी इंगवलेच्या बॅट मधून. एक ताकदवान बॅट्समन मैदानामध्ये. शांत आणि संयमी. परंतु बॅटच्या रनर मध्ये आला ना तर कार्यक्रम परफेक्ट. धावफलकाने वेग धावफलक 27. एकच धाव. एका धावेने संघाच्या धाव संख्येत भर. धाव फलक 28 वरती जाऊन पोहोचतोय. आता स्ट्राइक रोटेट होते. अजिंक्य पवार स्ट्राइकला आहे. नॉन स्ट्राइकला रवी इंगवले. मोठ्या खेळाडूंची हीच खासियत असते. एक षटकार आला त्यानंतर एक धाव काढून सन्मान दिला चेंडूला. व्हाईट चेंडू. या व्हाईटने संघाच्या धाव संख्येत भर. धाव फलक जाऊन पोहोचतोय 29-29 वरती जाऊन पोहोचलाय. दोन षटकामध्ये धाव फलक स्थिरावला होता. फक्त 6 धावा होत्या. परंतु तिसरं षटक थोडंसं महागडं 14 धावा आल्या होत्या ना. आता थोडंसं महागडी गोलंदाजी. अक्षय घाडगे कुठलीही चुकी करणार नाही. एका धावेवरती समाधान ते अजिंक्य पवारला. एका धावेने संघाच्या धाव संख्येत भर. धाव फलक जाऊन पोहोचलाय 30 वरती जाऊन पोहोचलाय. आता रवी इंगवणे ज्याच्या बॅटमध्ये 2 षटकार आपण पाहिले नेत्र दीपक असे तो रवी. चेंडूराव चिकू जातो लांबून. एका धावेवरती समाधान. एका धावेने संघाच्या धाव संख्येत भर. धाव फलक 31-31.
31. 31 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. स्ट्राईक पुन्हा रोटेट अजिंक्य याच्याकडे येते, परंतु अजिंक्यचा जर विचार केला तर एक षटकार त्याच्या बॅटमधून तर आलाय. पुन्हा व्हाईटने संघाच्या धावसंख्येत भर धावफलक जाऊन पोहोचतोय. 32 धावा धावफलकावरती. सन्माननीय शैलेशदादा कोळसकर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहतोय. ही ते मात्र ओमकार घाडगेकडून चुकी होते. एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न करणार का नाही, फेकी झाले. बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर. संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 33. 4 षटका अखेर. अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 33 धावा धावफलकावरती. स्ट्राईकला आता रवी इंगवळे. 33 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. त्या योगेश सरकार किनेश्वर या संघाचे. पुन्हा व्हाईट संघाच्या धावसंख्येत भर. 34 धावा धावफलकावरती. 34. एक धावने धावफलक पुढे चाललाय. 34 वरती जाऊन पोहोचलाय. पुन्हा व्हाईट धावसंख्येत भर. धावसंख्या 35. बिग बॅश पर्व तिसरे. नेक्स्ट मॅच ज्योती इंटरप्राइजेस वर्सेस श्री रामवर्धनी फायटर. दोन्ही संघाच्या कर्णधार टॉस बॉक्स मध्ये तयार राहायचं आहे. समोरच्या चेंडू ट्रॅव्हल होतोय. जिंकेला मारून देतोय. एका धावेवरती समाधान. एका धावेने संघाच्या धावसंख्येत नक्कीच भर पडेल. एका धावेने संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 36. 36 धावा. 4 षटका अखेर. संघाचा धावफलक 36. ज्या राजा घाडगेने एक धाव खर्च केली होती त्याच राजा घाडगेवरती 16 धावा आता खर्च केलेत. दुसरं षटक हाताळलं राजाने. एकच धाव खर्च केली होती. महत्वाची विकेट मात्र माघारी पाठवली होती, परंतु आता 16 धावा खर्च केलेत. धावसंख्येचा विचार केला तर 36 वरती जाऊन पोहोचलाय. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन रजिस्टर. बघा काय माहिती आहे का, आम्ही तुम्हाला वारंवार सूचना देतोय, परंतु इथे अशी परिस्थिती की कमिटी मेंबर्स असतील, आमचे समालोचक, आपले पंच यांना खरोखरच 7, 7:30, 8 वाजतात. काल सुद्धा तीच परिस्थिती, आज सुद्धा त्याच दिशेने चालू आहे असं दिसतंय. कारण की आताचा विचार केला घड्याळामध्ये जवळजवळ 12:19 झाले. ती मॅच 11:50 ला चालू झाली. तर पहिला चेंडू 11:50 ला पडला होता. 30 मिनिटांमध्ये 6 षटक संपवायचे होते, परंतु आतापर्यंत 4 षटक झालेत. अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मारतोय गोलंदाज अजित. स्ट्राईकला आहे रवी. त्याच्या बॅटमध्ये आपण 2 षटकार पाहिले, एक चौकार पाहिला. तो रवी ओपनिंगला आलाय, तग धरून मैदानामध्ये आहे. बॅटच्या रनर मध्ये आला, चेंडूला पाठवलंय, सीमारेषे पार येतोय हा खणखणी दणदणी दर्जेदार षटकार. रवी इंगवळे थांबायला तयार नाहीये. 42 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. तिसरा षटकार आला त्याच्या बॅट मधून.
काय बॅटिंग करतोय. 40+ खेळाडू मात्र मैदानामध्ये आपला दमछाक दाखवतोय अजूनही. आणि ही ते माघारी परतावं लागतंय. दुसरा धक्का बसतोय तो योगेश सरकार किनेश्वर या संघाला. डीजे अठ्ठावीस धावा बनवलेत वैयक्तिक. ओके 12 वाजलेत आता ह्या पुढे डीजे वाजणार नाहीये. नवीन बॅटर नारायण दराडे. मागील मॅचचा सामनावीर ज्या नारायण दराडे सरांनी संघाला विजय करून दिले होते ते मैदानामध्ये दाखल होताना दिसत आहेत. रवीने चांगला खेळ केला. वैयक्तिक 28 धावा बनवल्या आपल्या संघासाठी. जर बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. नारायण दराडे नवीन बॅटर. 2 धक्के ते बसवलेत ज्या रवी इंगवलेच्या बॅटमधून षटकार येत होते. चला थोडं फास्ट. ते रवी इंगवले अडसर मात्र अजितने दूर केलाय. जशास तसं उत्तर दिलं अजितनी. नारायण दराडे स्ट्राईकला होते तर नॉन स्ट्राईकला अजिंक्य पवार. गोलंदाज माझ अजित चोरगे. आणि तिसरा धक्का बसतोय. ज्या पावली गेले त्या पावली माघारी पाठवण्याचं यश आले ते अजितला. पहिल्या चेंडूवरती षटकार आला त्यानंतर लगातार 2 विकेट घेतलेत अजित चोरगे. हॅट्रिकची संधी आहे. बघूया संधी आजच्या दिवसामध्ये आपलं नाव कोरतोय का अजित. नवीन बॅटर मैदानामध्ये प्रदेश. आणि नारायण दराडे बॅक टू द पॅव्हिलियन. निराशाने मागील मॅच मध्ये चांगल्या धावा बनवल्या होत्या संघाला विजय करून दिलं होतं. चला लवकर घ्या मित्र. नवीन बॅटर मैदानामध्ये प्रदेश. 3 धक्के तर दिलेत. अजितचं कौतुक करावं लागेल. मागील षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या त्यानंतर विश्वास दाखवला करणार तो विश्वास मात्र सार्थक करताना पाहतोय आपण अजित. निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी करतो अजित. कौतुक करावं लागेल अजितचं कारण पहिल्या चेंडू षटकार आणि त्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी. धावफलक स्थिरावलाय 42 वरती. 42 वरती धावफलक स्थिरावलाय. थोडं फास्ट घ्यायचंय मित्रांनो. 12:30 वाजायला आलेत. वाजलेत पण जवळजवळ. डे नाईटची स्पर्धा. पंचांकडे अपील करतायत. पंच हेमंत कोहली सर आकाशाकडे बोट करतायत. प्रदेश 0 वरती बाद. जवळजवळ अजित तिसरी विकेट माघारी पाठवतोय. काय गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि त्यानंतर मात्र 2 विकेट पुन्हा डॉट आणि पुन्हा विकेट. चांगली गोलंदाजी अजित. विश्वास दाखवला कर्णधाराने. विश्वास सार्थक करून दाखवतोय. मंगेश नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. चला बॅट्समनने पण जरा थोडं स्पीडअपने जा. अजून बरेचसे सामने कव्हर करायचे आहेत. इनिंग ब्रेकमध्ये लॉट्स पाडायचे आहेत. त्यानंतर टॉस आहे. ज्योती इंटरप्राइजेस वर्सेस श्रीराम वर्धनी फायटर. दोन्ही संघाच्या कर्णधार टॉस मध्ये रेडी राहायचं आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये मंगेश. गणेशजी बाविस्कर आणि सचिन सावंत आपण स्टेजशी संपर्क साधा. गणेश बाविस्कर आणि सचिन सावंत सर पुढे मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू येतोय. धावफलक. पहिला षटकार आला त्यानंतर एकही धाव दिली नाही अजित चोरगेने. काय गोलंदाजी केली असेल. अप्रतिम गोलंदाजी.
आणि धावफलक 42 वरती शेवटचं आणि अंतिम षटक. हॅलो. विराट 11 पंच 30 मिनिटं दिले होते आणि 30 मिनिटांमध्ये 6 षटकं नाही झाले, त्यामुळं एक प्लेअर आतमध्ये घ्यावं लागेल. आपण मागेच हा सूचना दिली होती की पहिल्या फेरीमध्ये नाही आहे, पण सेकंड इनिंगला नियम लावला होता आपण सुरुवातीलाच. पंच आणि ही कमिटीने सूचना आले. बाविस्कर लवकर या. बाविस्कर बाविस्कर चालू करा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला फिल्डिंग लावा. सर्वांनी येऊ नका इकडे. आणि ही ओव्हर 5 मिनिटांमध्ये 5 मिनिटांमध्ये ही ओव्हर संपवायची आहे. विराट 11 चला लवकर क्षेत्ररक्षण लावा. विराट 11 5 मिनिटांमध्ये नाही संपली तर रनांची पॅनल्टी लागेल. कमिटीने आले. पहिला चेंडू पडल्यानंतर आम्ही टायमिंग देऊ तुम्हाला. 12:28 झालेत. गोलंदाजी मारुती गोलंदाज अक्षय, स्ट्राईकला अजिंक्य. फटका तर सजवलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव. 12:29 ला पहिला चेंडू पडलाय. 12:29 मिनिटाने पहिला चेंडू पडलाय. आणि दुसरा चेंडू ते डॉट. धावसंख्या 42. नेक्स्ट टॉस असेल ज्योती एंटरप्राइजेस श्रीराम वर्धनी फायटर. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये तयार राहायचं आहे. अक्षय घाडगे चेंडू हव्याच्या बाहेर. चेंडू थांबणार नाही. चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय हा चौकार. या चौकाराने संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय. 46 46 धावा धावफलकावरती. आणि लॉट सुद्धा पाडायचे आहेत. आम्ही सांगितलेल्या सर्व संघाने. चांगला चेंडू
आणि इथे विकेट. ओमकार घाडगे कीपरच्या भूमिकेमध्ये आणि त्याचं कामकाज मात्र अधिक चोख असतं. पंचाने आकाशाकडे बोट दाखवलंय. ते हेमंत कोळी सर, वेळ घालवू नका. बॅटिंग करणारी टीम, पंचांनी निर्णय दिलाय. पंचांनी निर्णय दिला आणि पंचांचा निर्णय आपल्याला मान्य करावा लागेल. पंचांशी वाद घालू नका. अजिंक्य माघारी, नवीन बॅटर प्रफुल्ल. अजिंक्य बाद होतोय. चला नवीन बॅटर प्रफुल्ल. वाईटचा रिव्ह्यू घ्यायचा आता. ते युवराज दाभेकर या इकडे. थांब सांगतो रे बाबा. पंचाने घेतलाय वाईटसाठी रिव्ह्यू घेतलाय पंचाने. दोन्ही पंच जेवतायत. तुम्ही या इकडे. व्हाईट चेंडू आहे आणि पंचाने निर्णय मान्य करावा लागेल. हा व्हाईट चेंडू.
47. चला फास्ट घ्या. प्रफुल नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. प्रफुल 47. 47 वरती धावफलक. योगेश सरकार किनेश्वर. अप्रतिम डिलिव्हरी. निर्धाव चेंडू येतोय. सत्तेचाळीस. फटका तर सजवलाय. चिकू लांबून जातोय. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न करणार का? फेकी झाले आणि बघता बघता 2 धावा इथे यशस्वी होत आहेत. 49 धावा धावफलकावरती. अजून एक बॉल बाकी आहे. पंच जरा लक्ष द्या. एकच बॉल बाकी आहे अजून. आम्ही सांगितलं शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू डॉट. 49 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत विराट 11 संघाला 50 धावा. चला टॉस करूया. टॉस बॉक्स मध्ये एका बाजूला संघ आहे श्रीराम वर्धनी फायटर वर्सेस ज्योती एंटरप्राइजेस. राजेदादा सकपाल यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. दादा टॉस करून घ्या. हॅलो. ज्योती एंटरप्राइजेस अभि केसरकर वर्सेस श्रीराम वर्धनी फायटर कल्पेश. या लवकर. ए बाबा कॉइन कुठे आहे? हॅलो. सकाळी 8 वाजता ना रात्री सकाळी 8 वाजता घरी जातो. कमेंट नाही ते बंद करते लाईव्ह थोडा वेळ. हॅलो हॅलो 2 मिनिट. चला आपण टॉप 8च्या
तर संघ मालक जे असतील त्यांनी ते यायचं स्टेज समोर. मॅच चालू ठेवायचं. दोन्ही पंचांना विनंती आहे, जरी लॉट इकडे पडत असले तरी मॅच चालू ठेवायची आहे. बाळा इथे ये. हा टॉप आहे ना. A1 मधून टॉप संघ आहे तो मोरिया 11 गोळेगणी. A2 मधून सॉरी नाव सांगा. A2 ओवी माई 11 कोंढवी. B1 झोळा 11 तुरुंबे. B2 कुलस्वामी 11 देवळे आणि C1 संस्कार 11 कोंढवी. C2 D1 आणि D2 हे 3 संघ असतील. इथे चिठ्ठ्या बनवलेल्या संपूर्ण असोसिएशन कमिटी इथे उपस्थित आहेत. A1 असेल ना त्यावेळी A2 ची चिठ्ठी बाहेर निघाल आणि राहिलेल्या B2 C2 आणि D2 यांची मे होईल. मला 2 मिनिटं तुम्ही या ना. 1 मिनिट काय तुम्ही लोक प्लॉट तुला सांगतो ते नाव नको सांगू. प्लॉट A1 आहे ना. A1 वाल्याची ज्यावेळी येईल ना त्यावेळी A2 ची चिठ्ठी बाजूला असेल. B2 C2 आणि D2 यांच्यातली चिठ्ठी उडवल A2 सोबत केलं, A1 सोबत केलं. नंतर आपण B1 उचलायची, B2 बाजूला काढायची, A1 A2 C2 आणि जे राहिले असेल त्यांच्या चिठ्ठी उडवल. आलं लक्षात तुझ्या? आपण चिठ्ठ्या उडवू. फक्त आता काय माहिती का बघ, A1 आणि A2 हा एक ग्रुप आहे. जेव्हा A1 ची चिठ्ठी काढू तेव्हा A2 हा बाजूला असेल, कारण का त्यांच्यात मॅच लागू नये म्हणून. तसंच दुसऱ्या ग्रुपमध्ये B2 मध्ये B1 असेल तर B2 ची चिठ्ठी काढायची, म्हणजे त्यांना परत डबल चिठ्ठ्या A1 घ्या चला पहिले. तर या ठिकाणी ड्रॉ केला जातोय उद्याचा सुपर 8चा फॉर्मॅट. मॅच चालू ठेवा. उद्याच्या सुपर 8च्या मॅचचा लॉट ड्रॉ केला जातो या ठिकाणी. व्हाईट बॉल, पहिला चेंडू व्हाईट बॉल. अवंतर स्वरूपाची धाव फलकावरती आणि श्री गणेश होताना पाहायला मिळतोय. सुपर 8चा ड्रॉ उद्याच्या मॅचेस आणि उद्या देखील जर टाइमामध्ये संघ उपस्थित झाले नाही तर त्या टीमला पॅनल्टी जास्तीत जास्त धावांची किंवा षटकांची मिळू शकते, याची नोंद घ्या. 2 वाजता रिपोर्टिंग करायचे. पहिली मॅच A1 ची असेल, म्हणजे अ ग्रुप मधील A1 असा टॉप केलाय जो संघ असेल त्याची पहिली मॅच असेल. रिव्ह्यू घेतलाय, तिसऱ्या पंचांना मागणी केली, तिसऱ्या पंचांना रेफर केले. सचिन सावंत
इट्स अ फेअर डिलिव्हरी. तर बॅटिंग करणारी टीम आपण रिव्ह्यू गमावलेत. उद्याची पहिली मॅच एक रिव्ह्यू गमावलाय, एक बाकी आहे. A1 सोबत खालच्या ब गटातील, क गटातील आणि ड गटातील लुझर टीम अशी मॅच होईल. A1 सोबत लुझर. A1 सोबत पहिली मॅच उद्या B2. A1 मोर्या 11 कुलस्वामिनी देवळे अशी मॅच होईल. पहिली मॅच उद्या. पहिली मॅच उद्याची सुपर 8 मधील पहिली मॅच. उद्याची दुसरी मॅच B1 म्हणजे ब गटातील टॉपर संघ B1 आणि त्यांच्यामध्ये लुझर संघ. कोणता संघ खेळेल? C2. जय झोलाई 11 तुर्भे विरुद्ध C2. C2 वरती संघ असेल म्हणजे सी गटातील, क गटातील लुझर संघ असेल. नो बॉल पंचांनी घोषित केलाय. आता C1 विरुद्ध A2. संस्कार 11 विरुद्ध ओवी माई 11 कोंडवी. संस्कार विरुद्ध ओवी माई 11 कोंडवी म्हणजे आपापसात कोंडवी, अमर दरेकर आणि नागेशदादा दरेकर अशी मॅच. आणि शेवटची मॅच असेल या चेंडूवरती आलाय षटकार. या 6 धावेने मात्र स्कोरवर पुढे जाताना पाहायला भेटतोय. धावसंख्या होती ती 11. चेंडू झाले ते 4 चेंडू 11चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. पाहूया राजा घाटगेला पुढील चेंडू. गोलंदाज अजिंक्य पवार. पवारांची पॉवर दाखवतोय का अजिंक्य? हे देखील पाहणं गरजेचं असेल आतमध्ये. राजा घाटगेसाठी अजिंक्यचा पुढील चेंडू. पाहूया कशा प्रकारे खेळतोय. हो कोलनपतीचा चेंडू होता, त्याला मात्र खोदून काढलाय. हा ही चेंडू भिरकावून दिलाय 6 धाव्यांसाठी. या 6 धावेने मात्र स्कोर बोर्ड पुढे जाताना पाहायला भेटतोय. लगातार दुसऱ्या चेंडूवरती आलाय दुसरा षटकार. या 6 धावेने मात्र स्कोरवर पुढे. बॉलची मागणी करण्यात येत आहे. चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला जातोय. अजिंक्यच्या वर हल्ला बोल केला जातोय राजा घाटगेच्या माध्यमातून. लगातार 2 चेंडू षटकार पाठवलेत. पाहूया पुढील चेंडू अजिंक्यचा कसा कमबॅक करतोय का अजिंक्य, हे देखील पाहणे गरजेचे असेल. राजा घाटगेची बॅट मात्र इथे षटकार चौकारांची आतिषबाजी करताना पाहायला भेटते. ना थका हूं मैं ना थके हे पाव कही. इथे मात्र सन्मान दिला. इथे मात्र पहिली मॅच उद्या 2 वाजता रिपोर्टिंग करायचे. 2:30 वाजता टॉस होईल आणि लगेचच पहिली मॅच होईल उद्या सुपर 8ची. A1 अ गटातील पहिला टॉपर मोर्या 11 आणि B2 म्हणजेच ब गटातील लुझर संघ कुलस्वामिनी देवळे अशी मॅच पहिली होईल. दुसरी मॅच B1 म्हणजे ब गटातील टॉपर संघ झोला 11 आणि क गटातील लुझर संघ अशी मॅच होईल. तो संघ मिळेल आपल्याला. आणि तिसरा सामना C1 क गटातील टॉपर संस्कार 11
विरुद्ध D2 तो संघ आपल्याला मिळेल. आणि चौथी मॅच D1 विरुद्ध A2. A2 म्हणजे अ गटातील लुझर संघ ओवी माही 11. नंतर त्याचे पण त्याच्यानंतर सेमीफायनल होईल आणि फायनल. सलग मधले पहिल्या 4 आणि खालच्या 4. नाही नाही, एक बोलले ना पेपर मिस्टेक नाही नाही, लिहून घे ना लगेच लिहून घे. हो केसर कर लिहा. तर लगेच हॅलो. उद्याचा रिपोर्टिंग टायमिंग तुम्हाला सांगितलेला आहे, याची नोंद घ्या. विकेट गडी बाद करण्यात येत आहे. इथे मात्र धावबादच्या स्वरूपात मोठा गडी मोठा हादरा त्याच्या बॅटमधून षटकार चौकऱ्यांची आतिषबाजी येत होती. तो मात्र तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला भेटतोय. राजेश घाटे बॅक टू द पवेलियन पाहायला भेटतोय. न्यू फलंदाज कोण येतोय, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहणं गरजेचं असेल. राजा घाटगे मोठा गडी मोठा हादरा मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला भेटला. आता मात्र न्यू फलंदाजीन पाहूया. नवीन फलंदाज नेम अक्षय घाटगे. अक्षय घाटगेचा देखील बोलबाला पाहायला भेटतो. आमदार चषकमध्ये देखील त्याच्या बॅटमधून धावा आल्या होत्या. षटकार चौकारांची आतिषबाजी पाहायला भेटली होती या अक्षय घाटगेची. पाहूया तोच अक्षय घाटगे आता नॉन स्ट्रायकिंगला पाहायला भेटतोय. तो गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अर्थातच पोलादपूर तालुक्याचा बाहुबली योगी शेलार गोलंदाजी मार्कवरती. पाहूया योगी शेलारी देखील आपल्या दमखमवरती बहुतेक असे सामने जिंकून दिले संघासाठी. मात्र आता योगी सरकार या संघासाठी खेळताना पाहायला भेटतोय. योगेश पाहूया योगेशचा पहिला चेंडू फलंदाज अक्षय जाधवला. ओहो समोरच्या इशाऱ्याला झाडलाय चेंडू. एक बाउंड टू बाउंड चेंडू जातोय सीमा रेषा पार. ह्या 4 धाव्याने मात्र स्कोरवर पुढे जाताना पाहायला भेटतोय. व्हॉलेंटियर्सनी कृपया चेंडू आत फेकावा. खेळाडूंनी मात्र चेंडू आत फेकावा प्लीज. आता मात्र 4 धावेने मात्र स्कोरवर पुढे जाताना पाहायला भेटला. धावसंख्या होती ती 21. पाहूया योगी शेलारचा पुढील चेंडू कशा प्रकारे खेळतोय फलंदाज हे देखील पाहणं गरजेचं असेल. जरा फिल्डिंग मध्ये काहीसा चेंज होताना पाहायला भेटतोय. पुढील चेंडू योगीशर. हो इथे मात्र सुपला शॉट खेळायचा होता परंतु त्यामध्ये काहीच न सफल झालेले पाहायला भेटते. अक्षय जाधव मंजिले उनी को मिलती है जिनके स्वप्नों में उड़ान होती है. अक्षय जाधवला तसंच काहीच करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल संघाला जर विजयाच्या बाजूला घेऊन जायचं असेल तर गोलंदाजी मार्कवरती योगेश शेलार पाहायला भेटतोय. योगेश शेलारचा पुढील चेंडू. ओहो इथे मात्र कट कर रहा है. 1 धाव तर पूर्ण. इथं मात्र क्षेत्ररक्षकाकडे होते चुकी. त्या चुकीला माफी नाही. बघता बघता 1 धाव पूर्ण. ह्या 1 धावेने मात्र स्कोरवर पुढे जाऊन पोहोचला आहे. 22 धावसंख्या होते त्या 22. पाहूया आता स्ट्राईक एंडला आलाय तो फलंदाज अक्षय घाटगे. या अक्षय घाटगेच्या देखील बॅटमधून षटकार चौकारांची आतिषबाजी पाहायला भेटते. तोच अक्षय घाटगे मात्र स्ट्राईक एंडला पाहायला भेटतोय. पाहूया तो कशा प्रकारे फलंदाजी करतोय. योगी शेलारचा पहिला चेंडू अक्षयसाठी. ओहो प्लेट करायचा होता. इथे मात्र पंच दोन्ही हात समांतर करतात आणि ह्या वाईट चेंडूने मात्र धावसंख्यामध्ये भर होताना पाहायला भेटते. धावसंख्या होती ती तब्बल 23. आता मात्र जिंकण्यासाठी 27 चेंडू आणि 27 धाव्यांची गरज. ओहो पुन्हा एकदा चेंडू
वाईट चेंडू, या वाईट चेंडूने मात्र धावसंख्येमध्ये भर होताना पाहायला भेटते आणि धावसंख्या वेगाने वाढताना पाहायला भेटते. अतिरिक्त धाव आणि धाव, या अतिरिक्त धावामुळे स्कोरवर पुढे जाताना पाहायला भेटते. धावसंख्या होती ती 24. पाहूया पुढील चेंडू योगी शेलारचा. ओहो, इथे मात्र हलकासा कट केलाय. एक धाव तर पूर्ण रनवाची संधी होती परंतु ती गमावले. ह्या एक धावेने देखील धावसंख्या पुढे होताना पाहायला भेटते. पंच जरा स्पीडअप घ्या, मैदानाच्या आतमध्ये वेल खूप होतोय. आता स्ट्राईक एंडला आलाय तो अक्षय जाधव. पाहूया अक्षय जाधवला योगी शेलारचा अजूनपर्यंत षटकार चौकार पाहायला नाही भेटलाय, पण आता मात्र बॅट खोलावी लागेल, षटकार चौकार मारावे लागतील. ओहो, इथे मात्र एक धाव तर पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि हा येतोय नशिबाची साथ. आला ह्या चौकार, ह्या 4 धावेने मात्र स्कोर पुढे जाऊन पोहोचलाय. धावसंख्या होती ती 29 धावसंख्यावरती पोहोचलाय. धावसंख्यावरती पोहोचलाय. पुढील चेंडू योगी शेलारचा. हो, इथे मात्र अप्रतिम झेल घेतलाय क्षेत्ररक्षक नेम लक्ष्मणनी, चांगल्या प्रकारे झेल घेतलाय आणि इथे मात्र खेळ संपतोय. फलंदाज नेम अक्षय जाधवचा संपतोय इथे खेळ. पाहूया न्यू फलंदाजी कोण, अक्षय जाधवची जागा घेण्यासाठी न्यू फलंदाज कोण येतोय. तर फिरकीपट्टू अर्थातच अजित आलाय मैदानाच्या आतमध्ये. कापडे खुर्द संघाचा एक घातक आणि एक मूल्यवान फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला भेटतोय. अजितच्या बॅटमधून देखील षटकार चौकार पाहायला भेटतील, कारण की त्या दमखम अजितकडे आहे. त्या दमखमसाठी अजित ओळखला जातो, तशीच फलंदाजी इथे देखील करावी लागेल. पाहूया, जरा स्पीडअप घ्या पंच. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अर्थातच रानवडी संघाचा हा गोलंदाज अजिंक्य पवार. पुन्हा एकदा अजिंक्य पवारला आज गोलंदाजीसाठी कर्णधाराने मात्र त्याच्या खांद्यावरती पुन्हा धावसंख्या होती ती 29. 24 चेंडू 21 ची गरज. 24 चेंडू 21 चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अजिंक्य पवार. अजिंक्य पवारकडे देखील तोच दमखम आहे, तो त्यासाठी देखील ओळखला जातो हा अजिंक्य पवार. पाहूया अजिंक्य पवारसाठी कशा प्रकारे धावा रोखल्या जातील अजिंक्य पवारकडून, हे देखील पाहणं गरजेचं असेल. तर स्ट्राईक एंडवरती घाटगे. पहिला चेंडू अजिंक्यचा. ओहो, शॉर्ट रन पडीचा चेंडू होता, लेग साईड ऑफ साईडला झाडला एक बाउन्स. चेंडू मात्र सीमा रेषा पार येतो ह्या चौकार. ह्या 4 धावेने मात्र धावसंख्या पुढे जाताना पाहायला भेटते. धावसंख्या होती ती 33 वरती धावसंख्या जाऊन पोहोचले. अजिंक्यच्या पहिल्या चेंडूवरती घातक घणाघाती प्रहार केला जातोय. अजिंक्य पवारवरती दबाव आणि दबाव टाकताना पाहायला भेटतात फलंदाज. अक्षयसाठी पुढील चेंडू. ओहो, इथे मात्र सिंगल. या एक धावेने मात्र स्कोरबोर्ड पुढे जाताना पाहायला भेटतोय. धावसंख्या मात्र चौकार षटकारांच्या जोरावरती नाही तर सिंगल डबलच्या याच्यावरती देखील धावसंख्या पुढे जाताना पाहायला भेटते. धावसंख्या होती ती 34. 2 चेंडू 34चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. तिसरा चेंडू अजितसाठी. पाहूया अजित कशा प्रकारे खेळतोय. अजित देखील षटकार चौकारासाठी ओळखला जातो. तोच अजित आता स्ट्राईक एंडला पाहायला भेटतोय. त्याच्या गोलंदाजीवर अप्रतिम गोलंदाजी पाहायला भेटली. आता फलंदाजी देखील त्याच जागेची पाहायला भेटेल का अजितची, हे देखील पाहणं गरजेचं असेल. तर गोलंदाजी मार करते गोलंदाज अर्थातच अजिंक्य पवार. ओहो, इथे मात्र कट केलेला चेंडू गले रिजनला. एक धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेचा तू मै बघता बघता 2 धावा पूर्ण. काही रन इन बिटवीन द विकेट खराब पाहायला भेटते मैदानाच्या आतमध्ये.
या 2 धावेने मात्र स्कोरबोर्ड पुढे जाताना पाहायला भेटतोय. धावसंख्या होती ती 36. आता मात्र समीकरण राहिलं 21 चेंडू आणि 14चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. तर स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा अजितच पाहायला भेटतोय. अजिंक्यला मात्र कमबॅक करावा लागेल. 1-2 जर चेंडू निर्धाव आले तर सामन्यामध्ये कमबॅक होऊ शकतो. हो अतिरिक्त गती आणि गती पाहायला भेटते. अजिंक्य पवार त्यासाठी देखील ओळखला जातो. त्यासाठी देखील अजिंक्य पवार ओळखला जातो. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. नेहमी मनात जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो पण वेळ नक्कीच बदलते. ही ते मात्र कट केला. 1 धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेचा होणार का प्रयत्न? तर 2 धावा देखील पूर्ण बघता करण्यात आलाय. 2 धावेने मात्र स्कोरबोर्ड पुढे जाताना पाहायला भेटतोय. धावसंख्या होती ती 38 वरती धावून पोचली. धावसंख्या 38 वरती जाऊन पोचले. अजिंक्यची चेंडू झाले ते म्हणजे 5 चेंडू 38चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटत. एकोणीस चेंडू 12 धावाचं समीकरण. पंच मात्र वाईट चेंडू घोषित करतायत. ह्या वाईट चेंडूने मात्र धावसंख्यामध्ये भर होताना पाहायला भेटते. धावसंख्या होते ती पुन्हा एकदा वाईट चेंडू. ह्या वाईट चेंडूने मात्र धावसंख्यामध्ये भर होताना पाहायला भेटते. धावसंख्या होती ती 40. अजिंक्यच्या दबाव आणि दबाव पाहायला भेटत आहेत. दर्पण अजिंक्य पवारावरती पाहायला भेटतोय, कारण की स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो म्हणजे अजित पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. त्यासाठी ओळखला जातो अजित. षटकार चौकारासाठी ओळखला जातो. इथे मात्र कट करायचा प्रयत्न होता, मात्र एक चांगला चेंडू पाहायला भेटला अजिंक्यकडून. इथे मात्र षटक मात्र होते पूर्ण. आता मात्र 18 चेंडू 10चं समीकरण. 18 चेंडू 10चं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये काय होणार, काय घडणार, काय बिघडणार थोड्याच वेळात माहिती पडणार. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज साहिल झाडाने पाहायला भेटतोय. रानवडी संघाचा एक घातक आणि एक मौल्यवान हिरा गोलंदाजी मार्कवरती पाहायला भेटतोय आपल्याला. साहिल झाडाने पाहायला भेटतोय गोलंदाजी मार्कवरती. पाहूया त्या साहिल झाडानेकडे देखील तोच दमखम आहे. त्याच गोलंदाजीसाठी ओळखला जातो साहिल झाडाने. त्याच्या गोलंदाजीच्या जीवावर देखील त्यांनी कितींदा सामने रानवडी संघाला जिंकून दिले. तोच साहिल झाडाने मात्र गोलंदाजी मार्कवरती पाहायला भेटतोय. ह्यानंतर होणारा सामना, एका बाजूला असेल कल्पेश मोहिते तर दुसऱ्या बाजूला असेल आबी केसरकर. एका बाजूला ज्योती इंटरप्राइजेस तर दुसऱ्या बाजूला श्रीराम वर्धानी फायटर्स. असा सामना पाहायला भेटेल. दोन्ही संघ मात्र पराभूत झालेले हे संघ पाहायला भेटतील. जिंकेल तो सामन्यामध्ये राहील, हरेल तो गोलंदाजी मार्कवरती साहिल झाडाने. तर स्ट्राईक एंडला अक्षय. पाहूया अक्षयला पहिला चेंडू साहिलचा कशा प्रकारे टाकतोय साहिल, हे देखील पाहणं गरजेचं असेल. इथे मात्र कट कर रहे आणि 1 धाव तर पूर्ण. 1 धावेने मात्र स्कोरबोर्ड पुढे जाताना पाहायला भेटतोय. धावसंख्यामध्ये भर. धावसंख्या होती ती 41. आता मात्र स्ट्राईक एंडला आलाय तो फलंदाज अजित. अजित देखील, अजितच्या बॅटमधून अजूनपर्यंत एक मोठा फटका आलेला नाही आहे, पण तो काही शांत बसणार नाही. त्याच्या बॅटमधून एक तरी मोठा फटका पाहायला भेटेलच. पाहूया अजितसाठी साहिलचा पुढील चेंडू. फिल्डिंगमध्ये काहीसा चेंज होताना पाहायला भेटतोय. जरा स्पीडअप घ्या, सामने खूप खेळवायचे आहेत आपल्याला. पुढील चेंडू साहिलचा अजितसाठी. मिस चेंडू. चांगली लेन, चांगली लाईन पाहायला भेटते गोलंदाज साहिल झाडानेची. इथे मात्र निर्धाव प्रकारचा चेंडू पाहायला भेटते आणि धावसंख्या स्थिर होताना पाहायला भेटते. धावसंख्यामध्ये काहीसा न बदल होताना पाहायला भेटतोय. धावसंख्या होते ती फक्त आणि फक्त 41. आता मात्र 16 चेंडू 9चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये राहिलंय. काय होणार, काय घडणार, काय बिघडणार मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहायला भेटेल आपल्याला थोड्या टायमात.
ओ हो इथे पुन्हा एकदा बॅटची कट आणि इथे मात्र सोडला गेलाय झेल. पकडा कॅच जिंका मॅच असं समीकरण. विजयदादा तलेकर आपण माईकशी संपर्क साधावा. विजय तलेकर. इथे मात्र झेल सोडण्यात गेलाय अजितचा आणि तो झेल मात्र खूप महागडा पाहायला भेटेल. सर्व खेळाडू मात्र दर्पणमध्ये पाहायला भेटत आहेत. योगी सरकार या संघाचे पुन्हा एकदा फिल्डिंगमध्ये काहीसा चेंज करताना पाहायला भेटतोय. गोलंदाज साहिल. पाहूया साहिलचा पुढील चेंडू. साहिलचा पुढील चेंडू कशा प्रकारे टाकतोय साहिल. हो रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता परंतु प्रयत्न फसतोय आणि हा निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. या निर्धाव चेंडूने मात्र सचिन सावंत कुठे असतील तर माईकचा संपर्क साधावा. सचिन सावंत सर. साहिल झाडाण्याचा पुढील चेंडू. नॉन स्ट्राईक एंडला अजितला आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला अमित. हो हाही देखील चेंडू पंच घोषित करतात वाईट. ह्या एक धावेने मात्र स्कोर बोर्ड पुढे जाताना पाहायला भेटतोय. धावसंख्या होती ती हो इथे मात्र कट केलाय. एक धाव तर पूर्ण. दुसरी धावेचा होईल का प्रयत्न तर नाही. इथे मात्र एक धावेनेच थांबावं लागते. आता मात्र स्ट्राईक एंडला अजित पाहायला भेटतोय. धावसंख्या होती ती 44. आता मात्र 13 चेंडू 6चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. जरा स्पीडअप घ्या साहिल झाडाने. थोडं स्पीडअप घ्या. हो इथे मात्र फटका सजवला होता परंतु काहीचा फटका सजवलेला नाही. एक धाव तर पूर्ण. दुसरे धावेचा झाला इथं प्रयत्न. रनिंग बिटवीन विकेट चांगली म्हणता येईल. 2 धावा पूर्ण बघता बघता या 2 धावेने मात्र स्कोरवर पुढे जाऊन पोहोचलाय. 46 वरती जाऊन पोहोचला. आता येणारे 12 चेंडू 4चं समीकरण. कोण येणार गोलंदाजी मार्क वरती. कुणाच्या देणार खांद्यावरती जबाबदारी हे देखील पाहणं गरजेचं असेल कारण की योगी शेलार योगी शेलारांसाठी मी एकच म्हणेन. रात्र नाही स्वप्न बदलते. दिवा नाही वाद बदलते. नेहमी मनात जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो या ना बदलो वेळ नक्कीच बदलते. तसंच काहीसं मैदानाच्या आतमध्ये होईल का. करिश्मा पाहायला भेटेल का तर गोलंदाजी मार्कवरती स्वतः गोलंदाज योगी शेलार. पाहूया पोलादपूर तालुक्याचा बाहुबली ज्याला म्हटला जातो तोच गोलंदाजी मार्कवरती. तर स्ट्राईक एंडला गोलंदाज फलंदाज योगेश शेलार संघाचे कर्णधार. ना कद बड़ा ना पद बड़ा मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा होता है. हो इथे मात्र कट केला आहे आणि हा चेंडू फिनिशिंग स्टाईल मॅच. इथे मात्र सामना जिंकलाय तो म्हणजे विराट 11. संघाचं नाव विराट काम विराट. ह्यानंतर होणारा सामना एका बाजूला पाहायला भेटेल ज्योती इंटरप्राइजेस. दुसऱ्या बाजूला पाहायला भेटेल श्रीराम वर्धनी 11. असा सामना पाहायला भेटेल. राम संघाने मात्र टॉस जिंकलाय.